एक मुलगा जो आपल्या 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ असतो. एक दिवस त्याची प्रेमिका त्याला कॉल करते आणि त्याला म्हणते की मला तुझी खूप आठवण येत आहे. तू मला भेटण्यासाठी ये. हा मुलगा आपल्या प्रेमिकेला भेटण्यासाठी रात्री जातो. मात्र त्यानंतर या मुलासोबत असं काहीतरी घडतं जे आज रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अखेर त्या मुलासोबत त्याच्या प्रेमिकेनं काय केलं होतं आणि पुढे काय भयंकर घडलं? काय आहे संपूर्ण घटना? कुठे घडलेली आहे? संपूर्ण कहाणी सांगणार आहोत. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते सोलापूर जिल्ह्यातून. इथे असलेल्या सोरेगाव परिसराच्या आसपास राहणारे राजाराम लोंढे. राजाराम लोंढे यांना 3 मुली आणि एक मुलगा असतो. त्याचं नाव असतं संदीप. संदीपचे वय आजच्या घडीला 24 वर्ष आहे. संदीप हा एकुलता एक भाऊ असल्यामुळे तसेच आई-वडिलांना 3 मुली आणि एकच मुलगा असल्यानं तो आई-वडिलांचा खूप लाडका मुलगा होता. त्याचे खूप लाड केले जात होते. तो जे काही मागेल ते त्याला मिळत होतं आणि सर्व काही त्याच्या मनमर्जीप्रमाणे होत होतं. संदीप हा 24 वर्षांचा मुलगा अभ्यासात देखील खूप हुशार होता. तो BScचं शिक्षण घेत होता आणि जास्त करून आपल्या काकांकडे राहून त्याचं शिक्षण सुरू होतं. त्याचे काका रेणुकानगर परिसरात राहत होते. संदीप तिथे आपल्या काकांच्या घरी राहूनच आपलं शिक्षण पूर्ण करत होता आणि तो अधूनमधून सुट्ट्यांमध्ये आपल्या घरी देखील येत असायचा. तर 2021 ची ही गोष्ट आहे. संदीप आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्याला पूर्ण मोकळीक मिळते. काकांकडे राहून शिक्षण घेत असल्यामुळे घरी आल्यानंतर तो आपल्या मनमर्जीप्रमाणे इकडे तिकडे फिरत होता. असंच एक दिवस तो शेतामध्ये फिरायला गेला असताना त्याला एक मुलगी दिसते, जिचं नाव असतं दीपाली. ही दीपाली त्याच्याच गावातील मुलगी असल्यामुळे ती संदीपला ओळखत असते आणि संदीप देखील दीपालीला ओळखत असतो. खरं तर दीपालीला पाहून संदीप तिच्या प्रेमात पडतो. तो तिच्याकडे बघून स्माईल देत असतो आणि दीपाली देखील त्याच्याकडे बघून हसत असते. कारण त्यांच्या गावातील एक मुलगा बाहेर शिकतो आणि कधीतरी गावात परत येतो. त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. आणि असंच बरेच दिवस हसत खेळत बोलता बोलता एक दिवस हा संदीप दीपालीसोबत बोलू लागतो. दीपाली त्याला विचारते, "तू काय करतोस? शिक्षण कुठे घेतोस?" हे सर्व बोलणं झाल्यानंतर हा संदीप बोलतो की, "मला तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. मी माझा नंबर देतो. तो तू घरी गेल्यानंतर मला कॉल कर." आता दीपाली त्या ठिकाणी त्याचा नंबर घेते, आपल्या घरी जाते आणि आपल्या घरच्यांच्या फोनवरून संदीपला कॉल करते. जसाच दीपालीचा कॉल येतो, संदीप खूप खुश होतो आणि तिच्यासोबत बोलू लागतो. संदीप तिला म्हणतो, "मला वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर मला कॉल करशील. आता तू मला कॉल केलाच आहेस, तर आता इथून पुढे आपली मैत्री खूप वाढणार आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासोबत लग्न करू इच्छितो." आता ही जी दीपाली असते ती म्हणते, "तू इतक्या लवकर मला असं कसं बोलू शकतोस? आणि तुला काय माहिती की मी तुझ्यावर प्रेम करते?" संदीप म्हणतो, "तू मला कॉल केलास याचा अर्थ तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे आणि माझं देखील तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही." आता जी दीपाली असते तिचंही त्याच्यावर प्रेम होतं, म्हणूनच तिने कॉल केला होता. त्यामुळे दीपाली देखील संदीपला म्हणते, "ठीक आहे, जर प्रेम करतोस तर प्रेम असंच करत राहा. मला कधी सोडून जाऊ नको." संदीप म्हणतो, "ठीक आहे, डन." आणि तेथून पुढे यांच्या आय लव्ह यू वगैरेची सुरुवात होते. आणि अशा प्रकारे हे 2 जीव एकमेकांच्या प्रेमात पडून जातात.
जसजसं वय वाढत होतं तसं त्यांनी सर्व गोष्टी करण्यास सुरुवात केली. सुरुवात ही किसिंगपासून झाली आणि त्यानंतर त्यांनी एकमेकाला चोळायला सुरुवात केली. उसाची शेती म्हणू नका किंवा रानातली कोणती जागा, दोघांनी एकमेकांचा घाम काढायला सुरुवात केली होती. तरुणपणाचा आनंद काय असतो हा अनुभव यायला लागला होता. आता संदीपला जशी तिची आठवण येते तसा तो दीपालीच्या मोबाईलवर कॉल करतो आणि तिला एका निर्जन ठिकाणी बोलावून घेतो. आता यांचा प्रेमसंबंध असाच बहरत होता. दोघांमध्ये प्रेम चांगल्या पद्धतीने सुरू झालं होतं. मात्र जो संदीप होता तो आपल्या काकांकडे शिक्षणासाठी रेणुकानगरला जात होता. त्याला जावं लागत होतं. मात्र तिकडे गेल्यानंतर देखील दीपालीचा आणि त्याचा फोनवर संपर्क सुरू असायचा. आणि जेव्हा कधी त्याला सुट्टी मिळायची, जर शनिवार रविवार सुट्टी असली तर तो मंगळवारपर्यंत सुट्टी काढत असायचा आणि दीपालीसाठी गावात येऊन तिला भेटत असायचा. दोघांचा संपर्क चांगल्या पद्धतीने सुरू होता. आता अशीच वेळ निघत होती. वर्षानुवर्ष निघत होती. संदीप आणि दीपालीचं प्रेम आणखी वाढत गेलं. हा संदीप नेहमी आपल्या घरी येताना, आपल्या गावी येताना दीपालीसाठी काही ना काही गिफ्ट घेऊन येत असायचा आणि तिला देत असायचा. दीपाली देखील खूप खुश होती. दीपाली त्याच्यावर प्रेम करत असायची आणि त्याच्यासाठी ती काही ना काही जेवण वगैरे बनवायची, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायची आणि त्याच्यापर्यंत पोचवत असायची. दोघे गुपचूप एकमेकांना भेटत असायचे. कोणालाही काहीच माहिती नव्हतं. असं करत करत आता 2025 सुरू झाले होते. हा संदीप आपल्या काकांच्या घरून आपल्या गावी आला होता. गावी आल्यानंतर त्याने दीपालीला कॉल केला. तो दीपालीला म्हणत होता, "मला तुला भेटायचं आहे." दीपाली म्हणते, "ठीक आहे, आता रात्र झाली आहे. माझ्या घरातील सर्व लोक झोपलेले आहेत. तू माझ्या घरी येऊ शकतोस." आता प्रेम जे असतं, त्या प्रेमामध्ये भीती वाटण्याचं काही कारण नसतं. कारण एकदा प्रेम झालं, की भीती आपल्यापासून शेकडो कोस दूर पडून गेलेली असते. त्यामुळे संदीप कशालाही घाबरत नाही. तो विचार करत नाही, की तिच्या घरच्यांनी मला पाहिलं तर काय होईल किंवा पुढे काय होईल. हे महत्त्वाचं नव्हतं. मात्र मी दीपालीला आता रात्री जाऊन भेटतो आहे, हेच त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तर हा संदीप दीपालीच्या घरी जातो. त्या रात्री दोघांमध्ये किसिंग होत असताना याच दरम्यान दीपालीच्या घरचे सर्व लोक जागे होतात आणि ते सर्व संदीपला पाहतात. संदीप तिथून फरार होतो. मात्र घरच्यांनी पाहिलं होतं की हा संदीप आहे जो रेणुकानगरला राहून शिक्षण घेत असतो आणि आपल्या गावातीलच मुलगा आहे. दीपालीचे घरवाले संदीपबद्दल काही बोलत नाहीत. मात्र ते विचार करतात की ही दीपाली जर असंच त्याला भेटत राहिली तर ही गोष्ट चांगली नाही. संपूर्ण गावात ही गोष्ट व्हायरल होईल आणि आपली बदनामी होईल. त्यामुळे दीपालीचं लग्न करून दिलं पाहिजे. अखेरीस 2025 मध्ये दीपालीचं लग्न भीमानगर परिसरात राहणाऱ्या कुलदीप सोबत ठरवण्यात येतं आणि दोघांचं लग्न उरकून टाकण्यात येतं. दीपालीला नाईलाजाने जबरदस्तीने लग्न करावं लागतं. तिचं प्रेम तर इकडे संदीपवर होतं, मात्र घरच्यांनी हे सर्व पाहिल्यानंतर तिला धमक्या वगैरे देऊन तिचं लग्न कुलदीप सोबत लावून दिलं होतं. मात्र दीपालीच्या मनातून हा संदीप इतक्या लवकर जाणं किंवा इतक्या लवकर दीपालीने संदीपला विसरणं हे शक्य नव्हतं. आता जरी दीपालीचं 2025 मध्ये कुलदीप सोबत लग्न झालं होतं आणि ती तिच्या सासरी जाऊन राहत होती, तरी देखील लपून छपून ती इकडे संदीपच्या संपर्कात होती आणि संदीप देखील दीपालीच्या संपर्कात होता. आता दीपाली जेव्हा कधी आपल्या माहेरी येत असायची, तेव्हा देखील ती संदीपला चोरून लपून भेटत असायची.
घरच्यांना काही समजू देत नव्हती आणि घरचे देखील आता जास्त लक्ष देत नव्हते. कारण मुलीचं लग्न करून दिलेलं आहे, ती तिच्या पतीसोबत राहत आहे, तर आता ती दुसऱ्या मुलाकडे कशाला बघेल, असा त्यांचा समज झाला होता. त्यामुळे घरच्यांनी लक्ष देणं कमी केलं. मात्र दीपाली संदीपला विसरू शकली नाही आणि संदीप देखील दीपालीला विसरू शकला नाही. दोघांमध्ये जी आधी जवळीक होती, ती जवळीक आता लग्नानंतर देखील कायम होती. ते दोघे पण कोणाला काही कळू न देता दुपारीच हॉटेलवर जायचे आणि बऱ्याच दिवसांची कसर काढायचे. दीपाली हिला स्वतःच्या नवऱ्यापेक्षा संदीपच्या कुशीत जास्त आनंद भेटत होता आणि तो पण तिचा 1-2 तास चांगलाच घाम काढायचा आणि त्यानंतर तिला घरी सोडायचा. अशीच वेळ निघत होती. वर्षानुवर्ष जात होती. आता 2026 सुरू झालं होतं. 23 मार्च 2026 चा दिवस असतो. ही दीपाली संदीपला कॉल करते आणि म्हणते, "मला तुझी खूप आठवण येते. जरी माझं लग्न झालेलं आहे, तरी मला तुला भेटल्याशिवाय राहवत नाही. मला तुला भेटायचं आहे." संदीप म्हणतो, "तू इकडे आल्यानंतर मी तुला भेटतो, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि आता तुझ्या सासरी येऊन मी तुला कसा भेटू शकतो? घरी तुझा पती असू शकतो, तुझे सासू-सासरे असू शकतात. जर त्यांनी पाहिलं तर तुझं देखील आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि मला देखील खूप बदनामीचा सामना करावा लागेल." दीपाली म्हणते, "हेच तुझं खरं प्रेम आहे का? मला तुला काहीही झालं तरी भेटायचं आहे. तू जर इतका डरपोक आहेस, तर माझ्या संपर्कात राहू नको." मात्र संदीप, जो लग्नानंतर देखील दीपालीच्या संपर्कात होता, याचा अर्थ त्याचं तिच्यावर खरं प्रेम होतं. आणि तिने सांगितलं म्हणून हा संदीप तिला हो म्हणतो. मात्र तो म्हणतो, "मी आज नाही तर उद्या रात्री तुझ्या घरी येईन." दीपालीने सांगितलं होतं की तिचा पती बाहेर गेलेला आहे आणि तिचे सासू-सासरे जे आहेत ते घराच्या बाहेर झोपतात. त्यामुळे आमच्या घरामध्ये दुसरं कोणी नाहीये. तू मागच्या दरवाजातून आत ये आणि त्यानंतर आपण भेटूया. अशा पद्धतीने तो दिवस जातो. ती रात्रही जाते. मात्र आता संदीपने दीपालीला शब्द दिला होता, "मी उद्या तुझ्याकडे येतो." तो शब्द पाळण्याची वेळ आली होती. अखेर दिवस येतो. संदीप विचार करतो की एवढ्या दूरवर जायचं आहे, एकट्यानं जाणं शक्य नाही. तेथे जाऊन आपण बाईक कुठे लावणार? म्हणून तो आपल्या एका मित्राला कॉल करतो. त्याच्या मित्राचं नाव असतं मनीष. तो मित्राला सर्व प्लॅनिंग समजावून सांगतो. मनीष आणि संदीप बाईकवर त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात, जिथे दीपाली राहत होती. तिच्या घरापासून थोड्याच अंतरावर संध्याकाळची वेळ होतीच, थोडासा अंधार पडत होता. तर शेताच्या बाजूलाच हा संदीप मनीषला बाईक थांबवण्यासाठी सांगतो आणि त्याला म्हणतो, "तू इथेच थांब. मी या शेतामधून दीपालीच्या घरी जाणार आहे आणि मी फक्त अर्ध्या 1 तासात सर्व काम उरकून तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू इथेच उभा राहा." मनीष ऐकतो आणि तेथे बाईकवरच बसून राहतो. तो म्हणतो, "तू लवकर ये. आपण या गावात अनोळखी आहोत. जर कोणी आलं आणि मला विचारलं की तू कोण आहेस, कुठे चालला आहेस, इथे का थांबला आहेस, तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे तू लवकर जा आणि लवकर उरकून ये." संदीप आपल्या मित्राला वचन देतो की मी लवकरच येतो. तू फक्त इथेच थांब. आता मनीष देखील त्या शेताच्या साईडला जो छोटासा कच्चा रस्ता होता, त्या कच्च्या रस्त्यावर बाईक थांबवून तिथे उभा राहिला होता. आणि हा संदीप शेतामधून आपल्या गर्लफ्रेंडच्या घराकडे गेला होता. आता साधारणपणे रात्रीचे 9 वाजले होते. मनीष बाईकवर बसून टाइमपास करत होता. इकडे तिकडे बघत होता. अंधार पडलेला होता. तो आपला मोबाईल चाळत होता. आता 10 वाजले. मनीषला वाटलं आता येईल. मात्र अजूनही संदीप येत नाही.
तर मनीषनं विचार केला की थोडा वेळ लागू शकतो. आणखी 1 तास गेला. 11 वाजले. तरी देखील संदीप आला नव्हता. आता मनीष संदीपच्या मोबाईलवर कॉल करू लागतो. मात्र संदीपचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. साधारणपणे रात्रीचे 12 वाजले. मात्र संदीप अजूनपर्यंत आला नाही. त्यामुळे हा मनीष खूपच परेशान झाला होता. त्याला समजत नव्हतं की नक्की तिथे काय झालं असेल. त्याला विचित्र गोष्टींचा अंदाज येत होता, मात्र त्याला काहीच समजत नव्हतं. तो अजूनपर्यंत तिथे काय करत असेल? 1 तासात येतो म्हणून सांगून गेला आणि अजून तो आलाच नाही, असं त्याच्या मनात येत होतं. आता हा मनीष आपल्या बाईकवरून उतरतो आणि त्या शेतामधून थोडासा दीपालीच्या घराकडे जाऊन बघतो. त्याला घरही माहीत नव्हतं, मात्र तो थोडा दूरवर जाऊन पाहतो. त्याला कुठलाही नामोनिशाण दिसत नाही. त्यामुळे तो पुन्हा मागे फिरतो. मनीष खूपच त्रस्त झाला होता. तो विचार करतो की अख्खी रात्र जात आहे. मी इथेच उभा आहे, झोपही नाही आणि काहीच नाही. आता आपण निघून जाऊया. आपल्या घरी जाऊन झोपून घेऊया. कदाचित संदीप जो आहे तो दीपालीच्या घरी जाऊन तिथेच झोपला असेल. जर त्याला जाग आली तर तो पहाटे उठेल आणि मला कॉल करेल. मला कॉल केल्यानंतर मी पुन्हा त्याला घेण्यासाठी इथे येऊ शकतो. अंतरही काही जास्त नव्हतं. त्यामुळे हा मनीष आपल्या घरी बाईकवरून निघून जातो. आता जशी सकाळ होते, मनीष उठतो, त्याला जाग येते आणि त्यानंतर त्याला सर्वात प्रथम आपल्या मित्राची, संदीपची आठवण येते. तो मोबाईलवर बघत असतो की संदीपचा कॉल आलेला आहे का? मात्र संदीपचा कॉल त्याला आलेला नव्हता. आता मनीषला नक्कीच काहीतरी वेगळं जाणवू लागतं. संदीपचा अजूनपर्यंत कॉलही आलेला नाही. नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडलं आहे, अशी शंका आता मनीषला येऊ लागते. त्याच दरम्यान त्याला मोबाईलवर एक पोस्ट दिसते. गावात रस्त्याच्या कडेला एक मृतदेह मिळालेला आहे, जो जळालेल्या अवस्थेत होता. आता जो मनीष असतो, तो मृतदेहाबद्दल पाहून विचित्र वाटतं आणि तो त्या ठिकाणी जाऊन पोचतो. तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघतो की ती बॉडी कोणाची आहे. जेव्हा तो पाहतो, तेव्हा त्याला प्रचंड मोठा धक्का बसतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण ती बॉडी दुसऱ्या कोणाची नसून त्याच्या मित्राची, संदीपचीच होती. आता मनीष त्या ठिकाणी खूपच परेशान होतो, त्रस्त होतो. त्यानंतर तो पोलीस स्टेशनमधून निघतो आणि संदीपचे जे वडील असतात त्यांच्याकडे जाऊन पोचतो आणि म्हणतो, "काका, लवकरात लवकर पोलीस स्टेशनला चला." आता राजाराम लोंढे विचारतात, "पोलीस स्टेशनला कशासाठी जायचं आहे?" त्यानंतर हा मनीष आपली संपूर्ण कहाणी सांगतो. काल रात्री तो आणि त्याचा मित्र कसे भेटण्यासाठी तिकडे गेले होते, तिथे गेल्यानंतर काय काय घडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याने काय पाहिलं, हे सर्व तो संदीपच्या वडिलांना सांगतो. हे ऐकून राजाराम लोंढे त्या ठिकाणी मनीषवर ओरडू लागतात. ते त्याला म्हणतात, "तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? तू काय बोलतो आहेस?" त्यावर मनीष म्हणतो, "मी आता काही बोलू शकत नाही. तुम्ही फक्त माझ्या बाईकवर बसा आणि पोलीस स्टेशनला चला." आता राजाराम मनीषच्या बाईकवर बसतात आणि पोलीस स्टेशनला जाऊन जेव्हा पाहतात, तेव्हा त्यांचा मुलगा छिन्न विछिन्न अवस्थेत, जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला असतो. राजाराम जेव्हा आपल्या मुलाला पाहतात, त्याची अशी अवस्था झालेली असते, तेव्हा त्यांना चक्कर येऊ लागते आणि ते बेशुद्ध पडू लागतात. पोलीस त्यांना सावरतात. त्यानंतर संदीपच्या ज्या बहिणी होत्या, त्या देखील त्या ठिकाणी येऊन पोचतात. भावावर त्यांचं खूप प्रेम होतं, कारण बहिणींचा एकच भाऊ होता. त्यामुळे त्या खूप रडत असतात.
तेथे प्रचंड तणाव निर्माण होतो. नक्की याच्यासोबत असं कसं झालं? आणि तेथे बाकीच्या लोकांना देखील जेव्हा ही गोष्ट समजते, तेव्हा सर्व लोक त्या ठिकाणी येऊन पोचतात. संदीपसोबत असं कोणी केलं आणि ज्याने हे केलं त्याला भयंकर शिक्षा झालीच पाहिजे, असं तेथील स्थानिक लोकांचं मत होतं. संदीपचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो. मात्र सर्वांसमोर एकच प्रश्न होता. संदीपसोबत हे असं कसं झालं? आणि कोणी केलं? आता पोलीस जेव्हा मनीषला विचारू लागतात, तेव्हा मनीष आपली संपूर्ण कहाणी सांगतो. तो आणि त्याचा मित्र कसे दीपालीच्या सासरी तिला भेटण्यासाठी गेले होते आणि दीपालीनेच त्याला कॉल करून बोलावलं होतं. पोलीस जास्त वेळ घालवत नाहीत. ते सरळ दीपालीच्या सासरी जाऊन पोचतात. तेथे गेल्यानंतर त्यांना दिसतं की जे कुलदीपचं घर आहे, त्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं असतं. आता पोलिसांना संशय यायला वेळ लागत नाही. कुलूप पाहून त्यांना हे स्पष्ट होतं की हा प्रकार अनैतिक संबंधांमधून घडलेला आहे आणि संदीपसोबत जे काही झालं ते दीपालीचा पती कुलदीपनेच केलं असावं. यानंतर पोलीस छापेमारी करतात आणि लवकरच त्या गावाच्या बाहेर एका ठिकाणी 2 बाईक अडवण्यात येतात. त्या 2 बाईकवर 2 पुरुष आणि 2 महिला असतात. चौघांनाही ताब्यात घेण्यात येतं आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात येतं. 28 मार्च 2026 रोजी पोलिसांनी 2 महिलांना आणि 2 पुरुषांना 2 बाईकवरून फरार होत असताना पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. त्या 2 महिलांमध्ये एक दीपाली होती आणि दुसरी तिची सासू होती. दीपालीचा पती कुलदीप आणि कुलदीपचे मामा हे देखील त्यांच्यासोबत होते. आता पोलीस चौघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू करतात. कोणीही कबूल होण्यास तयार नव्हते. दीपालीला दुसऱ्या बाजूला घेण्यात येतं आणि महिला पोलिसांकडून तिची सर्व्हिसिंग करण्यात येते. तेव्हा दीपाली तुटते आणि आपली संपूर्ण कहाणी सांगते. ती सांगते की 2021 पासून संदीप आणि तिच्यामध्ये प्रेमसंबंध होते. दोघे भेटत होते. लग्नानंतर देखील दीपाली संदीपशिवाय राहू शकत नव्हती. लग्नानंतर देखील ती कुलदीपला फसवत होती, धोका देत होती. इकडे माहेरी येऊन ती संदीपसोबत कार्यक्रम करत होती, तर तिकडे तिच्या पतीला कुलदीपला याबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र 2025 मध्येच कुलदीपने एक दिवस दीपालीला फोनवर बोलताना पाहिलं होतं आणि त्याने पाहिलं होतं की समोरची व्यक्ती एक पुरुष आहे. कुलदीपला संशय आला होता आणि त्याला सर्व कळून चुकलं होतं. त्यानंतर त्याने दीपालीची भयंकर मारहाण केली होती. जेव्हा कुलदीप आपल्या पत्नीची म्हणजे दीपालीची भयंकर मारहाण करतो, तेव्हा दीपाली पूर्णपणे तुटते आणि सर्व काही सांगू लागते. की कसं ती लग्नानंतर देखील संदीपच्या संपर्कात आहे. लग्नाआधीपासून ती संदीपच्या संपर्कात होती. कसे त्यांच्यामध्ये संबंध होते आणि काय काय घडत होतं हे सर्व ती सांगून टाकते. आता कुलदीप हा भयंकर चिडखोर स्वभावाचा व्यक्ती असतो. त्याला हा राग सहन होत नाही की त्याची पत्नी आधी दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होती. ते जाऊ द्या. मात्र लग्न झाल्यानंतर देखील तो मुलगा तिला भेटत आहे. गावामध्ये हे दोघे भेटत आहेत आणि त्यांच्यामध्ये संबंध आहेत ही गोष्ट त्याला अजिबात सहन होत नाही. यानंतर कुलदीप एक योजना आखतो. तो दीपालीला सांगतो की तू त्याला कॉल करून इथे बोलावून घे आणि त्याला सांग की मला तुला भेटायचं आहे. दीपाली देखील कुलदीपचं ऐकते. दीपालीला सांगितलेलं असतं की त्याला सांग की माझा पती घरात नाही. घरामध्ये दुसरं कोणीच नाही. मला तुला भेटायचं आहे आणि तू रात्रभर माझ्या घरी ये. आता असं सांगितल्यानंतर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की दीपालीने कसा संदीपला कॉल केला होता आणि तिने त्याला आपल्या सासरी बोलावून घेतलं होतं. संदीप जेव्हा तेथे जाऊन पोहोचतो,
जेव्हा तो मागच्या दरवाजातून आतमध्ये जातो, जसा तो आत घुसतो, तसा कुलदीपचा जो मामा असतो, तो घराचा दरवाजा बंद करून घेतो. दीपालीची जी सासू असते, ती पुढचा दरवाजा बंद करून घेते आणि घरामध्ये आता दीपाली सोडून तिघे जण असतात. दीपालीचा पती, तिच्या पतीचा मामा आणि तिची सासू. आता जी दीपाली असते, ती देखील त्यांच्यासोबत मिळालेली असते. आता हे चौघे मिळून त्या संदीपवर हल्ला करतात. त्याला भयंकर मारहाण करतात. त्याला इतकं मारलं जातं की तो बेशुद्ध पडतो. एवढं करून झाल्यानंतर देखील दीपालीचा जो पती असतो कुलदीप, याचा राग जात नाही. तर हा कुलदीप त्याला ओढत ओढत बाथरूममध्ये नेतो आणि त्याच्या तोंडावर मुततो. त्यानंतर कुलदीपचा जो मामा असतो, तो देखील हे करतो. आणि त्यानंतर हा कुलदीप दीपालीला बोलावतो आणि तिला म्हणतो की तू देखील हेच कर. एवढं सर्व कृत्य करून झाल्यानंतर पुन्हा हे चौघेजण त्याला दांड्यांनी, काठ्यांनी वगैरे मारत राहतात. इतकं मारतात की त्याचा मृत्यू त्या ठिकाणी होतो. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची बॉडी एका चादरीत गुंडाळून घेतात, नीट पॅक करतात आणि त्याला बाईकवर बसून 2 किलोमीटर अंतरावर त्या रस्त्याच्या कडेला सुनसान जागी घेऊन जातात. तेथे पेटवून देतात, जेणेकरून त्याचा चेहरा आणि ओळख पटू नये. एवढं करून झाल्यानंतर ते घरी येतात. त्यांना वाटतं की पोलीस आपल्याला पकडू शकतात, म्हणून ते घराला कुलूप लावून घेतात आणि तेथून फरार होण्याच्या तयारीत असतात. मात्र पोलिसांनी देखील छापेमारी करून या चौघांनाही 2 बाईकसह ताब्यात घेतलं होतं. आता हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि चौघांनाही जेरबंद केलेलं आहे. मात्र मित्रांनो, जो बहिणींचा भाऊ होता, तो आता या दुनियेला सोडून गेलेला आहे. आईबापांचा जो मुलगा होता, तोही ही दुनिया सोडून गेलेला आहे. संदीपची यामध्ये चूक होती किंवा नाही, मात्र जी दीपाली होती, तिची या प्रकरणामध्ये चूक होती का? आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये जरूर मांडा. माझ्या मते दीपालीची यामध्ये खूप मोठी चूक होती. एक तर लग्नाआधी तिचे संदीपसोबत संबंध होते, हे सर्व ठीक होतं. मात्र जसं तिचं लग्न झालं, तिने आपल्या प्रियकराला विसरणं गरजेचं होतं. पतीला धोका देणं चुकीचं होतं. आपला संसार वाचवण्यासाठी तिनं आपल्या प्रियकरासोबत दगा केला. त्याला खोटं बोलून घरी बोलावून घेतलं. तिने ठरवलं असतं तर ती संदीपला सांगू शकत होती की माझ्या पतीला सर्व समजलं आहे आणि तुझ्या मृत्यूची योजना येथे बनवली जात आहे. मात्र तिने तसं केलं नाही. तिने संदीपला फसवलं आणि संदीपचा या ठिकाणी हाकनाक जीव गेला. या प्रकरणाबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी अशाच घटना, क्राईम स्टोरीज ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.